नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। अवघड वाटणारे प्रश्न या सिरीज मधला आपला पुढचा प्रश्न बघा काय आहे। असा काहीतरी दिलाय प्रश्न आणि हे बघितलं की वाटतं की अरे आता कसं होणार, की बाबा रूटात दिलंय एक्स पण आहे, मग आता काय ते रूट घालवायला लागतं, एक्स घालवायला लागतं, एकच फॉर्मल साधं इक्वेशन आणायला लागतं, मग ते कॉम्पोनेंडो डिव्हिडंडो लहानपणीचे शब्द आठवतात आपल्याला, मग ते रॅशनलायझेशन एक शब्द आठवतो। तसलं काही करायचं नाही। आपला शिकवतानाचा एक सिंगल रूल आहे की ज्याच्यामुळे घाण होते त्याला बाहेर काढणे। ठीक आहे, मग सगळ्यात पहिल्यांदा या प्रश्नाकडे जर तुम्ही बघितलं तर घाण कशामुळे व्हायला लागले, हा जर रूट नसता तर काही होता का प्रश्नात, अर्थ तरी होता का प्रश्नाला, काहीच अर्थ नव्हता, बरोबर। मग ह्या रूटामुळे घाण होते ना, तर त्या रूटाला घालू आपण। कसं घालवायचं, इथं मला दिसतंय रूटात एक्स प्लस 9, इथं मला दिसतंय रूटात एक्स मायनस 2, मी काय करतो, रूटात एक्स प्लस 9 ला मी काय पकडतो, ए पकडतो, आणि रूटात एक्स मायनस 2 ला मी काय पकडतो, बी पकडतो। आणि तो प्रश्न मी आता असा लिहितो, काय लिहू शकतो मी तो प्रश्न, ए प्लस बी अपॉन ए मायनस बी। आपण काय पकडलंय, रूटात एक्स प्लस 9 ला आपण पकडलंय ए आणि रूटात एक्स मायनस 2 ला आपण पकडलंय बी। तर ह्याला रूपांतर केलं इज इक्वल टू काय, 3/1। आता ह्याला जरा ए आणि बी च्या फॉर्मॅट मध्ये आणू, एक्स्ट्रा दिसतायत ना आपल्याला, कसं आणणार, इकडून इकडे गुणा, क्रॉस मल्टिप्लिकेशन आपलं नेहमीप्रमाणे, ए प्लस बी गुणिले 1 तेवढंच राहणार, इज इक्वल टू 3 इंटू ए 3a मायनस 3 इंटू बी मायनस 3b। आता ए ला तिकडे पाठवा, 3a वजा a किती येणार 2a, आणि वजा 3b आणि अधिक b किती येणार 4b। मग ह्या b ला इकडे पाठवा, a अपॉन b बरोबर किती येणार इकडे 4/2। आलो इथपर्यंत आपण। आता ह्याला अजून शॉर्टकट तयार होतोय, बे एक बे, बे दोन्ही 4, म्हणजेच ए अपॉन बी माझं किती आलं 2/1। आलो इथपर्यंत आपण। आता पण हे अपॉन बी काय आपण मानलेलं आहे ना, मग त्या मानलेल्या गोष्टी लिहू। ए म्हणजे काय, रूटात एक्स प्लस 9 आहे, ए म्हणजे रूटात एक्स प्लस 9 छेद बी म्हणजे काय, रूटात एक्स मायनस 2 आहे, इज इक्वल टू किती आलं आपलं उत्तर 2/1। आता घाण कोणामुळे होते, रूटामुळे। आता काय करायचं, वर्ग करा आणि रूट गायब करा। म्हणजे मी वर्ग केलं, वर्ग वर्गमूळ कॅन्सल, परत मग इथं किती उरणार एक्स प्लस 9 आणि एक्स मायनस 2, याचा वर्ग करायला विसरू नका। एका साईडचा फक्त वर्ग करू शकत नाही आपण, दोन्ही साईडचा वर्ग करायला लागेल। 2 चा वर्ग 4 आणि 1 चा वर्ग 1, परत तेच क्रॉस मल्टिप्लिकेशन, हे किती येणार एक्स प्लस 9 इज इक्वल टू 4x मायनस 8, हे x तिकडे टाकलं 4x मायनस x 3x आणि मायनस 8 इकडे टाकलं 9 प्लस 8 17। सो x इज इक्वल टू काय आलं 17/3। सिंपल पद्धत, x इज इक्वल टू 17/3। आणि हे परीक्षेतच सोडवायचं, हे परीक्षेतच सोडवायचं आहे आणि सुटतं परीक्षेत, काही अवघड नाही हे परीक्षेत सोडवणं, आणि एका मिनिटाच्या आतच सुटतं, की असं काय नाही की लय वेळ लागेल। फक्त तुम्हाला माहित पाहिजे होतं की हे आपल्याला असं पुट करायचं आहे, मग हे एक्झाम्पल आधी एकदा कधी केलं असेल तर इझिली होऊन जातं। ठीक आहे, थोडीशी माझ्या पुस्तकांची माहिती देतो। 2 पुस्तकं आहेत आपली, टॉपिक वाईज पीवायक्यू पुस्तकं म्हणतो मी याला। 2009 ते 2024 पर्यंतचे सगळ्या प्रश्नपत्रिकांचा, सगळ्या प्रश्नांचा आपण टॉपिक वाईज सेग्रिगेशन केलंय आणि त्याचं डिटेल स्पष्टीकरणासहित हे दोन्ही पुस्तकं आपण बनवलेली आहेत। दोन्ही पुस्तकांमध्ये प्रत्येक टॉपिकच्या पुढे QR कोड आहे, तिथे तुम्हाला माझ्या मेथडने शिकता येईल आणि त्यानंतर ते पुस्तक तुम्हाला अभ्यासणं एकदम सोपं जाईल। जर तुम्ही कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी चा अभ्यास करत असाल तर मॅथ रिझनिंग किती इंपॉर्टंट आहे आता हे वेगळं सांगायला नको, आणि पीवायक्यू म्हणजे पीवायक्यू, तुम्ही पीवायक्यूच्या बाहेर काहीच करू नका, सगळं तुम्हाला त्याच्यातून थोडंफार चेंज होऊन परतच्या परीक्षेला येताना दिसेल। सो ही दोन्ही पुस्तकं तुम्ही अभ्यासा, डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक आहे, तिथून तुम्ही परचेस करू शकता। विद्यार्थ्यांना कमी वेळेमध्ये आता पूर्ण करायचा असेल सिलेबस, पण तुमचं बेसिक चांगलं पाहिजे, ही एक प्री कंडिशन आहे, त्यांच्यासाठी मी हा कोर्स लॉन्च केलेला आहे। खूप विद्यार्थ्यांनी हा कोर्स आता घेतलेला आहे, कारण 7 दिवसांची बॅच आहे, रोज आपण 4 तास घेणार आहे, असं करून 28 तासाचा फुल पॅक सेशन, 0 जोक्स, फक्त अभ्यास, दुसरं काय असं पण कधी करतच नाही आपण, पण पूर्ण 28 तास टू द पॉइंट शिकवणं, एक्झाम ओरिएंटेड शिकवणं या कोर्स मध्ये घेतलेलं आहे। तर फास्ट ट्रॅक बॅच ही तुम्ही जॉईन करू शकता 1 महिन्याच्या व्हॅलिडिटीसाठी किंवा 3 महिन्याच्या व्हॅलिडिटीसाठी, जसं तुम्हाला पाहिजे असेल तसं
कंडिशन एकच आहे, तुमचं बेसिक बऱ्यापैकी चांगलं पाहिजे. तर गणित कच्चा असताना उगाच शॉर्टकट मध्ये मला शिकायचंय म्हणून इथं यायचं नाही, तुम्हाला कळणार नाही. ठीक आहे, कारण 28 तासात सगळ्या टॉपिक्सना थोडं थोडं टच करणं म्हणजे स्पीड मध्ये असणार आहे. ज्यांचं बेसिक चांगलं आहे त्यांना उपयोगी पडेल, त्यांना खूपच उपयोगी पडेल. कारण तुम्ही जर 11, 12, 13 पर्यंत असाल ना, तुम्हाला 16, 17, 18 आणि जरा तुम्ही जास्त अभ्यास केला तर 19 सुद्धा. तर इथपर्यंत आपण कसं जायचं ते तुम्हाला याच्यामधून शिकू शकता आणि कमी वेळेत होऊन जाईल. तुम्ही जेवढे प्रश्न एकट्याने सोडवू शकणार नाही ह्या परीक्षेच्या पर्यंतच्या काळात, तेवढे मी 7 दिवसात तुमच्याकडनं सोडवून घेतलेत विथ कन्सेप्ट क्लिअरिंग. ठीक आहे, त्यामुळे ज्यांना कमी वेळेत पूर्ण करायचं त्यांनी हे, आणि ज्यांना माझ्याकडून डिटेल शिकायचं आहे त्यांनी माझा हा कन्सेप्ट आणि PYQ कोर्स जॉईन करू शकता. याच्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिकची कन्सेप्ट आणि आतापर्यंत आयोगाला पडलेले 3500 प्लस प्रश्नांचा समावेश आपण याच्यामध्ये केलेला आहे. तर ज्यांना हे करायचं असेल त्यांनी ही बॅच 3 किंवा 6 महिन्यांसाठी जॉईन करा. आणि ज्यांचा गणिताचा संबंध संपलेला होता 10वी नंतर आणि गणित आता शून्यापासून शिकायचं आहे, त्यांनी माझी ही बॅच जॉईन करा. याच्यामध्ये ती मगाची पर्पल कलरची बॅच आहेच, प्लस बेसिकचे 2 फोल्डर गणित आणि बुद्धिमत्ताचे मिळतील. त्याच्यात मी हाताला धरून शिकवल्यासारखं शिकवलंय. तर ज्यांना गणिताला एकदम शून्यापासून सुरुवात करायची आहे त्यांनी माझा हा ग्रीन पोस्टरचा कोर्स जॉईन करा. याच्यात बेसिकचे 2 फोल्डर, कन्सेप्ट आणि PYQचा तो मागचा कोर्स, असं ह्यात सगळं मिळणार आहे तुम्हाला. ही बॅच तुम्ही 6 किंवा 1 वर्षासाठी जावा, कारण 3 महिन्यात हे काही कव्हर होणार नाही. इव्हन मी 3 महिने ह्याला व्हॅलिडिटी ठेवली पण नाहीये, 6 महिने किंवा 1 वर्ष अशी व्हॅलिडिटी ठेवली. या सगळ्या बॅचेस एज्युकल्चर ह्या आपल्या ऍपवर आहेत. हे ऍप डाउनलोड करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक सुद्धा देतोय, तर तिथून सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आणि आपली ही अवघड वाटणारे प्रश्न ही सिरीज तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला परीक्षेमध्ये त्यातल्या कुठल्या ना कुठल्या तरी पॉईंटचा फायदा होणार आहे. धन्यवाद.